मुंबई गोवा महामार्ग 95% पूर्ण म्हणणाऱ्यांना साईनाथ धुळेंचा टोला। नागुडणे परिसरातील जीव घेण्या खड्ड्यावरून मनसे आक्रमक। भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या वक्तव्यावर मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळेंची टीका। राज ठाकरेंच्या दौऱ्याने काहींच्या पोटदुखीला सुरुवात झाल्याचा घणाघात। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून रायगडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे। महामार्गाचे काम तब्बल 95% पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्यांना मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी चांगलेच सुनावले आहे। प्रत्यक्षात नागोठणे परिसरासह महामार्गाच्या अनेक भागात जीवघेणे खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतुकीच्या गंभीर समस्या असताना 95% काम पूर्ण झाल्याचे सांगणे म्हणजे जमिनीवरील वास्तवाकडे डोळेझाक असल्याची टीका धुळे यांनी केली। भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या भूमिकेवरही साईनाथ धुळे यांनी निशाणा साधत महामार्गाची प्रत्यक्ष परिस्थिती एकदा रस्त्यावर उतरून पाहावी असा टोला लगावला। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याने काहींच्या पोटदुखीला सुरुवात झाली आहे अशी बोचरी टीकाही साईनाथ धुळे यांनी केली। राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागोठणे रोहा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा मनसेकडून आक्रमकपणे उपस्थित केला जात आहे। नागोठणे परिसरात महामार्गाची दयनीय अवस्था। नागोठणे परिसरात मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागोठणे जवळील एक ब्रिज वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत। महामार्गावरील काही ठिकाणी करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून ढिसाळ पद्धतीने पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। 95% काम पूर्ण, मग हे खड्डे कोणाचे? एकीकडे महामार्गाचे 95% काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष रस्त्यावर खड्डे, बंद पूल, अपूर्ण कामे आणि धोकादायक वाहतूक व्यवस्था दिसून येत असल्याने वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुंबई गोवा महामार्गावरून दररोज हजारो प्रवासी आणि अवजड वाहने प्रवास करतात, मात्र महामार्गाची अशी दुरावस्था कायम राहिल्यास एखादा मोठा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे। महामार्गाचे काम कागदावर किती टक्के पूर्ण झाले यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर प्रवाशांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळतोय का, हे महत्त्वाचे असल्याचे साईनाथ धुळे यांनी स्पष्ट केले। आता मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष। मी आज उभा आहे नागोठण्याच्या मुख्य ठिकाणी। आता इथूनच मुंबई गोवा हायवेवर मी उभा आहे। काही लोक म्हणत आहेत की 95 ते 97% काम पूर्ण झालं आहे। हे मला दाखवायची आज वेळ आलेली आहे। तुम्ही जर बघाल, हा नागोठणे येथील ब्रिज, हा ब्रिज जून महिन्यामध्ये चालू झाला। जून महिन्यामध्ये हा ब्रिज त्यांनी चालू केला आणि लगेच पहिल्या पावसातच हा ब्रिज त्यांना बंद करायची वेळ आली। हे कशामुळे आली? तुम्ही जर म्हणताय 95 ते 97% काम पूर्ण झाला असेल, तर मग हा ब्रिज तुम्हाला आज बघा ना, या ब्रिजची काय अवस्था आहे। हा ब्रिज बंद करून टाकला, बंद केला। एक महिन्याच्या पावसामध्ये यांनी हा ब्रिज बंद केलेला आहे। हे 4 महिने जर पाऊस पडला तर या ब्रिजची काय अवस्था होईल? आणि ज्या वेळेला या ब्रिजला तडा गेला त्यावेळेला मी पहिलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाज उठवला। त्यानंतर हा ब्रिज यांनी बंद केला। यांच्या निदर्शनास आले, यांची दिल्लीवरून एक टीम आली होती, त्या टीमने देखील पाहणी केली आणि त्या टीमने देखील सांगितलं की हा ब्रिज बंद करण्यात यावा म्हणून, आणि हा ब्रिज आतापर्यंत बंद आहे। तर तुम्ही जर बोलताय 95 ते 97% काम पूर्ण झालं, हे कोणतं काम आहे हे आम्हाला एकदा दाखवा। आम्हाला लोकांना, रायगडच्या लोकांना हे दाखवा। इतर जर तुम्ही बघितलं तर कोलाडपर्यंत जर तुम्ही गेला तर अनेक ब्रिज, अनेक रस्ते
अनेक खड्डेमय झालेले आहे, खड्डेमय म्हणजे पूर्ण खड्डेमय. आणि हा नवीन रस्ता झालेला असं कोणीही बोलू शकत नाही. आम्ही यावर एक ठाम सांगतो की 50% देखील काम पूर्ण झालेलं नाही. माझी एक नम्र विनंती आहे की वैभवजी खेडेकर यांनी यावं. मी त्यांना स्वतः नागोठण्यातील सर्व रस्ते दाखवील, खड्डे दाखवील, ब्रिजेस दाखवील, तडे गेलेले दाखवील. कुठल्याही ब्रिजेसवर कुठले बॅरिकेड नाही आहे, काही नाही आहे. एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या मुंबई गोवा महामार्गाचं झालेलं आहे. तेवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष. सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 9 ऑगस्ट रोजी रायगड दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर काही नेत्यांना त्रास झाला, त्या गोष्टीचा त्रास झाला. असेच काही एक भाजपचे नेते आहेत, त्यांना त्या गोष्टीचा भयंकर त्रास झाला आणि मजबुरीने ते असे म्हणत होते की या मुंबई गोवा महामार्गाचं 95 ते 97% काम पूर्ण झालं आहे, साहेबांच्या हाताला काही लागणार नाही. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की खेडेकर साहेब, तुम्ही या मुंबई गोवा महामार्गाला आमच्यासोबत या. नागोठणे ते कोलाड या दरम्यान तुम्हाला एवढे रस्ते खड्डे पडलेले दाखवतो, एवढे ब्रिजेस तडे गेलेले दाखवतो, एवढा सगळा हा ब्रिज पूर्ण फाटलेला आहे. आणि तुम्ही जर बघाल तर ह्या रस्त्यामध्ये ही काठी टाकतो, ही बघा पूर्ण अख्खा पाय भिजतो, ही अख्खी काठी ह्याच्यामध्ये जाते. हे बघा पूर्ण हे खड्डेमय झालेलं आहे हे सर्व पूर्ण. हा तुम्ही हे बघाल तर हे खड्डे, हे देखील खड्डे बघा तुम्ही. या खड्ड्यामध्ये देखील तुम्ही जर बघायला गेलात तर की मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला सांगू ना, एवढे खड्डे ह्या रोडला पडलेले आहेत. आणि हे सांगतायत की 95 ते 97% काम पूर्ण झालं आहे. आमची अशी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की ह्या मुंबई गोवा महामार्गाचं तुम्ही जर बघायला गेलात मुंबई गोवा महामार्गाचं, तर 50% देखील काम पूर्ण झालेलं नाही आहे. तुम्ही जर बघाल तर हा नवीन ब्रिज आहे, नवीन रस्ता आहे. नवीन रस्ता देखील बघा, हे बघा किती मोठ्या प्रमाणात यांचे हे खड्डे पडलेले आहेत. आणि ह्या खड्ड्यामध्ये सर्व झालेलं आहे. हे बायपासवरून गाड्या येत आहेत. हे बायपास देखील मेन ब्रिज बंद का पडला आहे? मग तुम्ही जर म्हणताय तर 95-97% काम झाले, मग ब्रिज बंद का आहे?